अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या कोल्हापूरमधील तरुणाला अचानक ब्रेन हॅमरेज झाल्यानं ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारादरम्यान त्याचा मेंदू मृत झाल्याचं समजलं. त्यानंतर आवश्यक चाचण्या करून रुग्णाचा मेंदू मृत घोषित करण्यात आला. या दुःखद प्रसंगी कुटुंबियांनी सामाजिक भान राखत ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. कुटुंबियांच्या सहकार्यामुळं रुग्णाचं यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड आणि डोळे हे अवयव इतर गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. यकृत हे ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील रुग्णालयाला पाठवण्यात आलं, तर एक मूत्रपिंड नाशिकला पाठवण्यात आलं. दुसरं मूत्रपिंड ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील एका रुग्णावर यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आलं. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेवर आणि यशस्वीरित्या पार पाडण्यात ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मूत्रपिंड तज्ज्ञ डॉक्टर युवराज सावंत, मूत्रपिंड प्रत्यारोपण सर्जन डॉक्टर धनसागर वाकळे, डॉक्टर अभिजित पाटील, मूत्रपिंड प्रत्यारोपण सर्जन न्यूरोसर्जन डॉक्टर मनसूर अली खान, ICU इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अभिजित गवळी, CVTS सर्जन डॉक्टर भूपेंद्र पाटील, भूलतज्ञ डॉक्टर स्वप्ना शिवेश्वरकर, डॉक्टर अमोल कोडोलीकर, डोळे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निधी भोसले, याशिवाय प्रशिक्षित परिचारिका, OT स्टाफ, समन्वयक आणि प्रशासन विभाग आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.